काही महिन्यांपूर्वी खून झाला। अगो बया, काय त्या दिवसापासून माझ्या बायकोने जान्हवीने खूप धसका घेतलाय। तुम्हाला ह्यामध्ये आमची काय मदत पाहिजे बोला की। तुमच्या मुलीला गौरीला माझ्या बरोबर पाठवलं तर फार उपकार होतील तुमचे। त्याचं कुठलं काम होत नव्हतं ना, म्हणून सारखी चिडचिड करायचा। आता बघ कसा खुश आहे तो, आपल्या सगळ्यांशी अगदी व्यवस्थित वागेल बघ, काही काळजी करू नकोस। म्हणजे तू काय सांगतेस पप्पांना तिथे येऊ नको म्हणून? मीच सांगते पप्पा येणार नाही तुझ्याकडे म्हणून। जोपर्यंत ते सत्य मी शोधून काढत नाही तोपर्यंत मी तिथे जातच राहणार आहे। अहो तुमच्या गोळ्या संपल्या होत्या तर मला सांगायचं ना, दिनेश भाऊजींना कशाला उगाचच त्रास। आपली जागृती आपल्याला सोडून देवा घरी गेली आहे। ती जी मुलगी आपल्याला दिसली होती ना, ती याच गावातली, पण आपल्या जागृती सारखी दिसणारी दुसरीच वेगळी मुलगी होती। अहो काय झालंय काय तुम्हाला आज? जेवतानाही मी बघत होते तुमचं जेवणात लक्ष नव्हतं। आता पुस्तक हातात आहे पण तुमचं वाचनात लक्ष नाहीये। काही नाही नम्रता, डोक्यातून ती विचाराची मालिका काही संपतच नाहीये। ऑफिसला गेलो होतो पण ऑफिसच्या कामातही लक्ष लागलं नाही माझं। कार्टीचा विचारच जात नाही डोक्यातून। अहो पण सारखा असा विचार करत राहिलात तर त्याचा तब्येतीवर नाही का परिणाम होणार? चला बघू झोपायला। नाही नको, तू जा, मी इथे बसतो। अहो झोप लागणार आहे का मला? नुसतं अंथरुणावर पडून राहा, पडलात की लागेल आपोआप झोप। चला तू जा ना, मी थांबतो इथे। अहो असं काय करता? नम्रता, तू एका गोष्टीचा विचार केलायस? कसला? म्हणजे आपल्या दोन मुली, माधुरी आणि प्रिया, त्या दोघींचं आपण लग्न लावून दिलं। माधुरीने काय आपल्या पसंतीच्या मुलाशी लग्न केलं, प्रियाचं लग्न आपण आपल्या पसंतीच्या मुलाशी लावून दिलं। एकीचं लव्ह मॅरेज आणि एकीचं अरेंज मॅरेज, पण दोघींच्याही संसाराचा शेवट दुःखच। आपण त्यांच्या बाबतीत असमर्थ ठरलो नम्रता। असं का म्हणता? त्या दोघींचं लग्न होईपर्यंत त्यांच्या पालन पोषणात तुम्ही कुठेही कमतरता ठेवली होतीत का? नाही ना? एकदा त्यांचं लग्न झाल्यानंतर त्यांच्या नशिबात जे असेल सुख किंवा दुःख ते त्यांना भोगावंच लागणार। आपण त्यांच्या संसाराला हातभार लावू शकतो, पण शेवटी संसार त्यांचा त्यांनाच करावा लागणार। तुम्ही नका इतका त्रास करून घेऊ।
चला झोपायला चला. तू हो पुढे मी आलोच. अहो पण तू हो ना पुढे मी आलोच. अजून किती वेळ वाट बघावी लागणार आहे. येतील ग, लवकरच येईल. दिवाकरराव, अहो दिवाकरराव, आहात का घरात? अरे या या बाजीराव, या या ये या ना या. जागू गौरी, कशी आहेस बेटा? बरी आहे. बाजीराव, ही माझी पत्नी जान्हवी. नमस्कार वहिनी. नमस्कार. जागू अगं तिकडे काय उभी आहेस, ये इकडे. अगं जा जा, मम्मानी तुझ्यासाठी केळ्याचं शिकरण केलंय, जा. हो मामाने. मामा नाही ग, मम्मा. मम्मा म्हणजे आई. असं वय, मला वाटलं मामा. चल लवकर ये. जा बोल जा. ये. बाजीराव, खूप खूप आभारी आहे तुमचा मी. अहो त्यात आभार कसले मानायचे? एक दुसरा मदत करायला नको का? आज तुमच्यावर प्रसंग आला, उद्या माझ्यावर नाही काय येणार? नाही, असं नका बोलू. देव करू आणि असा प्रसंग तुमच्यावर कधी येऊ नको. माधुरी, मला तुझ्याशी जरा बोलायचंय. बोल. माधुरी, त्या हातातील कामं बाजूला ठेव आणि माझ्याशी बोल. बोल. तुला 10 दिवसांनी तुझ्या पॉलिसीचे पैसे मिळणार आहेत. हो, मग ते पैसे तू मला बिझनेससाठी देणार आहेस की नाही? काय? माझ्या पॉलिसीचे पैसे मी तुला का देऊ? का म्हणजे? बायको आहे तू माझी. अच्छा 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 अच्छा. बरं झालं ना तू आठवण करून दिलंस. नाही, ही गोष्ट विसरायला होते ना आदन. माधुरी, आरडाओरडा करू नकोस. बरं, बाय द वे, मला असं आठवतंय की तू मागे मला म्हणाला होतास माझ्या बिझनेससाठी मला कोणाच्याही मदतीची गरज नाही. मग आता काय झालं? हे बघ, ते बाकी लोकांच्या बाबतीत बोललो होतो मी, तुझ्या बाबतीत नाही. हो का? बरं मग तुझी प्रोजेक्ट फाईल कुठे आहे? व्हॉट डू यू मीन? प्रोजेक्ट फाईल म्हणजे? अरे प्रोजेक्ट फाईल म्हणजे प्रोजेक्ट फाईल. तुझं काही बिझनेस करणार आहेस ना, त्याची प्रोजेक्ट फाईल. म्हणजे तू बिझनेस कसा करणार आहेस, काय करणार आहेस, हे मला कळायला हवं ना. त्याशिवाय पैसे मी कसं देईन? तुला कळतंय का तू काय बोलतेस ते? अरे खरं काय तेच बोलतेय. तू माझ्याकडनं पैसे घेऊन खड्ड्यात टाकणार आहे की योग्य ठिकाणी वापरणार आहेस, हे मला कळायला हवं ना. म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? तुझे पैसे मी का खड्ड्यात टाकणार आहे का? तू काय करणार आहेस पैसे हे मला माहित नाहीये. तू जिथे पैसे टाकणार आहेस ना, त्याची प्रोजेक्ट फाईल मला दे. त्यानंतर मी ठरवेन तुला पैसे द्यायचे की नाहीत ते.
अरे सागर, अमितादा हल्ली खूप खुश आहे. माहितीये, बराच खुश आहे. पॉलिसीचे पैसे ना बहिणीला मिळाले, कळलं मला, ते आईने सांगितलं, असंही कळलं होतं. पण माझ्याशी तो तसाच वागतोय अजूनही. अरे एकदा त्याच्या मनासारखं झालं ना की तो चांगला वागेल. बघू ग, विचार करणं सोडून दिलंय. बघू. अविदादा, आम्ही तुझ्याबद्दलच बोलत होतो. बोला, काय बोलत होता? अरे विशेष काही नाही, एवढा रागवतोयस कशाला? कोण? मी रागवतोय? अभि, अरे ती सहजच सागर, मी तुझ्याशी बोलत नाहीये. अविदादा सॉरी. सॉरी? तू कशाला सॉरी म्हणतेस? आणि तू काय केलंय? अभि, एखाद्याचा राग दुसऱ्यावर काढू नये. अच्छा, म्हणजे आता तू मला शिकवणार कोणाशी कसं बोलायचं, कोणाशी कसं वागायचं? अविदादा प्लीज, नको रागावूस ना सागरवर. हे बघ, त्याला जरा सांग, मला शिकवण्याच्या भानगडीत पडू नकोस म्हणून. पण एवढ्या रात्री कुठे चाललायस? मसणात. उगीच थांबवलं दादाला. सॉरी सागर. अगं नाही ग, तू कशाला सॉरी म्हणतेस आणि कोणाकोणाला सॉरी म्हणणार आहेस तू? जाऊ दे, इट्स ओके. बरं मला सांग, आज आई काय बनवणार आहे जेवायला? अरे हो, मी जाऊन बघून येते, आईला मदत करते. अहो दिवाकरराव, लई वेळ झाली, रात बी जास्त झाली, निघायचं म्हणतो. हो, निघताय का? होय, तिथं रुक्मिणी बी एकटी आहे, वाट बघत असेल माझी. गौरीला बोलवता का? हो, बोलव. जान्हवी, जान्हवी, गौरीला घेऊन ये. हो आले. बा, मावशीलाही चांगली आहे बघा. होय होय, ठाव आहे मला. ये पोर इकडे ये. लय गुणाची पोर आहे माझी. बाजीराव, तुम्ही इथे आलात, तुमच्या मुलीला घेऊन आलात, खूप आभारी आहे मी तुमचा. अहो काय राव, असं सारखं आभार मानून आम्हाला लाजवू नका. बरं येऊ? हो. चल बेटा चल. तुम्ही निघालात का? होय. हा मग एकटेच जा ना. जागूला कुठे घेऊन चाललाय बरोबर? म्हणजे तुम्ही जागृतीला कशाला नेताय बरोबर? दिवाकरराव, वहिनी काय म्हणतात? नाही बाजीराव, मी समजावतो तिला. जान्हवी, त्यांना जाऊ देत आता. हो, जाऊ दे ना त्यांना, मी कुठे अडवते त्यांना? अहो मी फक्त विचारलं की जागृतीला कुठे नेत आहेत बरोबर? दिवाकरराव, काय चाललंय हे? बाजीराव, मी समजावतो तिला. हां, तुम्ही जा, गौरीला घेऊन जा, मी तुम्हाला भेटायला येतो नंतर. हो असं काय करताय? या अनोळखी माणसाबरोबर कुठे पाठवताय तिला? हो मॅडम, बाप आहे मी हिचा. दिवाकरराव, अहो तुमच्या बायकोवर दया आली आणि तुमची मदत व्हावी म्हणून मी इकडे आलो होतो. पण इकडे तर वेगळीच भानगड दिसते. अहो नाही, तसं काही नाही आहे बाजीराव. तुम्ही जा गौरीला घेऊन. मी तुम्हाला येतो भेटायला नंतर. हां बस,
काय बी गरज नाही पुण्यांदा येण्याची. आता मदत लय झाली. चल का पोरे, चल चल चल. जागृती अहो, अहो, जागृती जान्हवी अहो, काय चाललंय तुझं? अहो, पण त्या अनोळखी माणसाबरोबर कसे पाठवता तिला? तू शांत हो आधी, शांत हो. मी सांगतो तुला, सांगतो. प्रतीक, अरे बोल ना. अरे तुझ्या सासऱ्याकडून जे आपण पैसे घेतले होते ना. अरे हळू बोल ना. अरे ती घरातच आहे, ऐकले तर गोंधळ होईल. हळू बोल. सासऱ्यांचं काय? अरे ते पैसे परत देऊया का रे? तुला काय वेडबीड लागले? डोकं फिरलंय तुझं? पैसे परत करू म्हणजे? नाही रे, अरे तुझ्या सासऱ्याची जाम भीती वाटते रे. नाही म्हणजे जरा डेंजरस दिसतात. डेंजर? दिनेश, अरे तू कोणालाही कसा सहजच घाबरतो रे? तसं नाही रे. नाही म्हणजे तुझ्या सासऱ्याने पोलिसात बिलिसात तक्रार केली नाही म्हणजे झालं. आणि पुन्हा ते चौकशी करायला इकडे येणार नाहीत ना रे? टेन्शन घेऊ नकोस, ते इकडे परत कधीही येणार नाही. म्हणजे? अरे मी प्रियाला व्यवस्थित पडवून तिच्या माहेरी पाठवलं आणि तिथे जाऊन तिने तिच्या मामाला सांगितलं की पप्पांमुळे मला कसा छळ सहन करावा लागतोय. आणि तिथे जाऊन हिने काय बोलावं? बोल काय? अरे तिथे गेली आणि तिच्या मामाला हिने सरळ सांगितलं, मामा, पप्पांना ना माझ्या घरी कधीही पाठवू नकोस, मला त्यांचा खूप राग येतोय. आणि मग? अरे काय सांगतोय का दिन्या? म्हणजे तुझे सासरे इकडे पुन्हा येणार नाहीत? अरे वेडा झालायस का? अरे एवढा अपमान सहन केल्यावर कुठला माणूस आपल्या मुलीच्या घरी येईल? हं? आणि हे सगळं ऐकल्यावर ते काय म्हणतील माहिती? अरे ते म्हणतील, हे बघ नम्रता, जाऊ दे ना, आता तिचं नशीब आणि ती, आपण नको लक्ष घालायला. हे बघ नम्रता, मला त्या विषयावर आता काही बोलायचं नाहीये. अच्छा, म्हणजे खरंच तुझे सासरे इकडे येणार नाहीत? नाही, ते परत कधीही येणार नाही. प्रतीक, मला एक गोष्ट कळत नाही. मागे तू मला म्हणाला होतास की प्रिया इकडे आल्यानंतर, आय मीन प्रिया वहिनी इकडे आल्यानंतर मी तिचा छळ करणार आहे. पण मला तसं काही दिसत नाही रे. दिनेश, करणार करणार, तिचा छळ करणार, शारीरिक छळही करणार आणि मानसिक छळ तर चालूच आहे. असं होय? नाही, मला माहिती नव्हतं मानसिक छळ, शारीरिक छळ. नाही बा, तुला अजून बऱ्याच गोष्टी कळत नाहीत रे. काय ना, हे सगळं नाटक करून मी प्रियाला त्यात फसवतोय आणि प्रिया फसत चाललेली पाहून मला जाम आनंद होतोय, जाम मजा येते. असंच तिला गोडी गुणीने फसवत मी एकदम घाव घालणार आहे. बस बस, एक घाव
आणि 2 तुकडे. प्रतीक, म्हणजे तू नक्की काय करणार आहेस? नक्की काय करणार बघत राहा. तू फक्त बघत राहा मी काय काय करतोय ते. बघत राहा. अरे मी काय सांगू? अगं त्याला हो की नको म्हणून. अरे हा निर्णय तुला घ्यायचा आहे. सगळे निर्णय तू इंडिपेंडेंटली घेणार आहेस ना, मग हा निर्णय सुद्धा तूच घ्यायचास. हा अरे पण शिरपा असं कुणा संघ बी कसं काय पाठवायचं मुंबईला तिला? वहिनी, त्या मुंबईच्या माणसासनी मी भेटलोय. माझ्या सगळं लय चांगले बोलले. आणि दादा मला तर तू लय भला माणूस वाटला.